नागपुर महानगर पालिका के स्कूलों में शिक्षकों की भारी कमी को लेकर छात्रों ने मनपा मुख्यालय में ठिया आंदोलन किया। 150 शिक्षक पद खाली होने और कई स्कूलों में पर्याप्त शिक्षक नहीं होने से शिक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। नागपुर महानगर पालिका के स्कूलों में शिक्षकों की भारी कमी के विरोध में छात्रों ने मनपा मुख्यालय स्थित आयुक्त कक्ष के सामने ठिया आंदोलन किया। प्रदर्शन के दौरान छात्रों ने नियमित शिक्षकों की नियुक्ति और बेहतर शिक्षा व्यवस्था की मांग उठाई। बताया गया कि मनपा के स्कूलों में करीब 150 शिक्षक पद लंबे समय से रिक्त है। एक स्कूल में कक्षा 1 से 8 तक कुल 11 कक्षाओं के लिए केवल 2 शिक्षक उपलब्ध होने से पढ़ाई प्रभावित हो रही है। प्रदर्शनकारियों का आरोप है कि शिक्षकों की कमी के बावजूद नई भर्तियां नहीं हुई है, जबकि उपलब्ध शिक्षकों को भी कई बार अन्य प्रशासनिक कार्यों में लगाया जाता है। छात्रों ने सवाल उठाया है कि पर्याप्त शिक्षक नहीं होने पर उनकी पढ़ाई कैसे होगी। आंदोलन के दौरान प्रशासन से जल्द भर्ती प्रक्रिया शुरू कर सभी रिक्त पद भरने और स्कूलों में नियमित शिक्षण व्यवस्था सुनिश्चित करने की मांग की गई है। नियमानुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हवा आहे। त्या महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हवा आहे। इथे 167 विद्यार्थी आहेत। एकूण 3 शिक्षकापैकी एक BLO SIRचं कामाला लागलेले आहे। फक्त 2 शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे। मी गेल्या कॉन्स्टंटली आम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही तक्रार केली की इथे शिक्षकाची संख्या कमतरता आहे, म्हणून शिक्षकाची संख्या वाढवण्यात यावी। एवढंच नाही तर मी 13 तारखेला सुद्धा मुख्याध्यापकाकडनं तक्रार आली। त्यानुसार मी 15 तारखेला निवेदन दिलं आयुक्तांना आणि एज्युकेशन ऑफिसरला। शिक्षकाची संख्या वाढवली नाही, म्हणून शिक्षकाची संख्या वाढवणं न वाढवणं म्हणजे भविष्याच्या विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळणे आहे। एवढंच नाही, संविधानानुसार शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांचा अधिकार आहे। तो आज हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आमची विनंती आहे आयुक्तांना की तिथे शिक्षणाची संख्या वाढवण्यात यावी। असं जर धोरण असेल तर इथे बघा, आज माझ्याकडे एक पत्र आहे। या पत्रामध्ये नमूद आहे की विद्यार्थ्यांना वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत आहे। एकीकडे वारकरी दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकीकडे शिक्षण न देण्याचा प्रयत्न करत आहे। हे कायद्याच्या विरुद्ध आहे, म्हणून आम्ही आज इथे विद्यार्थ्यांना आयुक्ताकडे तक्रार घेऊन आलेलो आहे। शाळेचं नाव एकात्मता नगर मराठी अप्पर प्रायमरी स्कूल। 2 पिरियड्स होतात, आणखी 3 शिक्षक आहे आमच्या शाळेमध्ये। आम्हाला शिक्षक पाहिजे, आम्हाला 3 शिक्षक आहे। आणखी आमचे अर्धे सब्जेक्ट होऊच नाही पाहत। ग्रामरसाठी नाही आहे, सायन्स वगैरेसाठी नाही आहे। 7 वाजताची राहते, आणखी 12:30 वाजता शाळा सुटते।